नमस्कार मित्रांनो, कालच एक व्हिडिओ मी शेअर केला होता, जन्मदेत्या आईचा खून. तशीच एक घटना आज मी तुम्हाला सांगणार आहे. धुळेमधली पोटच्या मुलानेच आपल्या बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरात बसण्याऐवजी काहीतरी कामधंदा कर, असं वडिलांनी सांगितलं. वडिलांचा त्याच बोलण्याचा राग मुलाला आला. हा राग डोक्यात धरून मुलाने वडिलाच्या डोक्यात दगड टाकून त्यांची हत्या केली. हा धडकी भरवणारी घटना धुळ्याच्या साक्री तालुक्यातील खरगाव येथे घडलेली माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वडिलांची हत्या केल्यानंतर या निर्दयी मुलाने घटनास्थळावरून पोबार केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांना ही घटना कळताच या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास यंत्रणांच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. त्याबरोबरच खुनी मुलाच्या तपासनाखाली देखील शोध पथक तैनात करण्यात आला आहे. लवकरात लवकर या मारेकरी मुलांना शोध लावून त्याच्या मुसक्या आवळण्यात येतील, असा विश्वास पोलीस बाबू पांड्या कुवर यांचं मृत 53 वर्षीय वडिलांचे नाव आहे. ते शेती काम करत होते. तर विजय कुवर वय 25 असे मारेकरी मुलाचे नाव आहे. वडील जेवण करत असताना वडिलांच्या बोलण्याचा राग अनावर झालेल्या विजय कुवर यांनी संतापलेल्या भरात थेट दगडच वडिलांच्या डोक्यात घालत या घटनेचा बापू पांड्या हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात तसेच सोडून विजय कुवर याने घटनास्थळावर पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पाहणी करून बापू कुवर यांचा मृतदेह पिंपळनेर रुग्णालयात पाठवला. दरम्यानात मुलगा विजय कुवर हा चिडखोर स्वभावाचा असून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर तो पसार झाला असून पोलीस यांचा शोध घेत आहेत. एकुलत्या एक मुलाने वडिलाचा खून केल्याने तालुक्यात खळबळ व्यक्त होत आहे. तर मित्रांनो, त्या वडिलाची काय चूक होती की एवढंच की बाबा तू घरी बसण्यापेक्षा काहीतरी कामधंदा कर. एवढंच बोलल्यानं त्याच्या एवढा राग येऊन त्याच्या डोक्यामध्ये दगड टाकून वडिलांना या जगातून संपवले. मित्रांनो, असेच नवीन नवीन घटना घडलेल्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला बेल आयकॉन दाबा.